नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतची आहे. खरं तर सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतकं आहे. इतकंच काय तर देशातील 25हून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे तेथील राज्य सरकारकडून 60 वर्षे एवढे करण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष आहे. राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे करण्यात आले. मात्र राज्यातील अ, ब, क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय मात्र 58 वर्षे इतकेच ठेवले. यामुळे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे इतके व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांशी दिलेल्या चर्चेनंतर निवडणुकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण नवीन सरकार स्थापन होऊन सुद्धा बराच काळ उलटला आहे, पण अजूनही या संदर्भातील कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे आता राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा एकदा 70 वर्षापर्यंत सेवेत रुजू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता कर्मचारी संघटनांकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी महासंघाने वर्तमान सरकारला इशारा दिलेला आहे. या कर्मचारी संघटनेचे राज्य सरकारकडे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. सध्या राज्यातील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती वय 58 वर्ष असून ही वयोमर्यादा वाढवावी, अशी राज्य कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा महासंघाने दिलेला आहे. संघटनेकडनं राज्यसेवेत नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी 38 तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे इतकी आहे. अशा स्थितीमध्ये निवृत्ती वय 58 असणे हे अव्यवहार्य असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहण्यासारखे आहे. खरं तर सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सरकारने अलीकडेच घेतलेला एक मोठा निर्णय. 10 जून 2025 रोजी शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला महासंघाने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्यात 7.19 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.75 लाख पदे रिक्त असून दरवर्षी 3% जागा सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतात. अशा परिस्थितीमध्ये करार पद्धतीने भरती न करता नियमित भरती करावी अशी मागणी राजपत्रित महासंघाकडून यावेळी उपस्थित करण्यात आली. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.